गृहिणींसाठी शॉपिंग खरंच वरदान आहे का? माझं प्रामाणिक 100% अनुभव मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. नमस्कार मैत्रिणींनो, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. आणि आज आपण खूप एका महत्त्वाच्या इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहे, ते म्हणजे ऑनलाईन शॉपिंग. तर सध्या दिवाळी दसरा सुरू होणार आहे. दसरा तर नुकतीच नवरात्र सुरू आहे. आता काही दिवसात दसरा येईल, त्यानंतर दिवाळी येईल. तर प्रत्येक ऑनलाईन साईटवर भरपूर सेल सुरू आहे. भरपूर कमी किमतीमध्ये प्रोडक्ट मिळत आहेत. त्यामुळे सगळेजण शॉपिंग करत आहेत. मी पण बरीच सगळी शॉपिंग केलेली आहे आणि ती शॉपिंग मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर ही केलेली ऑनलाईन शॉपिंग खरंच किती फायदेशीर आहे हे मी माझ्या स्वतःच्या अनुभवामधून तुम्हाला सांगणार आहे. तर चला जास्त वेळ न घालवता पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. आता ऑनलाईन शॉपिंग मी जास्तीत जास्त का करते, कारण वेळेची बचत होते आणि कन्व्हिनियंट खूप पडतं. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता माझं लहान बाळ आहे आणि पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे घराबाहेर पडू शकत नाही. त्याच्यामुळे मी ऑनलाईन शॉपिंगच जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करते. आता इथं मी तुम्हाला दाखवते. इथं मी पहिली वस्तू मागवलेली आहे ती म्हणजे हे आहेत कंटेनर, जे की आपल्याला कडधान्य वगैरे असतात तर ते ठेवण्यासाठी मी ह्या छोट्या बरण्या मागवलेल्या आहेत. आता ह्या अर्ध्या किलोच्या बरण्या आहेत. माझ्याकडे प्लास्टिकचे वगैरे डबे आहेत, पण साधारणतः काय होतं ना, 2 ते 3 महिने ते डबे वापरल्यानंतर ना बोर वाटायला लागतात. तर त्याच्यामुळे ना ते डबे रिप्लेस करून हे छोटे डबे आहेत माझ्या रॅकवर व्यवस्थित बसतील त्यासाठी मी हे 6 डबे मागवलेले आहेत. आणि ह्याचे झाकण व्यवस्थित ब्लॅक कलरचे आहेत आणि पूर्ण ट्रान्सपरंट आहे. त्यामुळे आपलं कडधान्य किती शिल्लक राहिले, खराब झाले की काय, तर हे इझिली आपल्याला दिसू शकतं. यासाठी मी ह्या 6 बरण्या अशा पद्धतीनं मागवलेल्या आहेत. ऑनलाईन शॉपिंगमुळे काय होतं माहिती आहे, जेव्हा आपण बाजारामध्ये एखादी वस्तू घ्यायला जातो ना, तर तेव्हा ठराविकच आपल्याला व्हरायटी तिथे बघायला मिळते. पण ऑनलाईनमध्ये आपण एक क्लिक केला ना, तर आपल्याला त्याच्यामध्ये भरपूर सगळ्या व्हरायटी पाहायला मिळतात आणि त्याच्यामधून आपल्या किचनमध्ये किंवा आपल्याला कशा पाहिजेत, आपल्या घरामध्ये त्या गोष्टी कशा दिसतील, या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण ती गोष्ट मागवू शकतो. आता हे जे मी डबे मागवलेले आहेत ना, तर ऑलरेडी माझ्याकडे दुसरे डबे आहेत, पण ते ठेवण्यासाठीचं रॅक सध्या खराब झालं आहे. त्याच्यामुळे हे डबे माझ्या रॅकवर व्यवस्थित बसतील म्हणून मी अशा पद्धतीचे मागवलेले आहेत. आता तुम्ही इथं बघू शकता, हा जो दलिया आहे तो मी अर्धा किलोचा होता, तो त्या डब्यात भरलेला आहे, तो व्यवस्थित बसला. त्यानंतर मूग आहेत अख्खे, तर ते सुद्धा अर्धा किलोचं पॅकेट होतं, ते सुद्धा त्या डब्यामध्ये व्यवस्थित भरलेलं आहे. तर अशा पद्धतीनं अर्धा किलोच्या या 6 भरण्या मी मागवलेल्या आहेत. अगदी रिजनेबल प्राईस आहे. हे सगळे प्रोडक्ट मी टॅग करेन, जेणेकरून तुम्हाला जर हवे असतील तर तुम्ही सुद्धा परचेस करू शकता. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण हे अशा पद्धतीनं किचनमध्ये कमी जागेमध्ये ठेवू शकतो. एकावर एक सुद्धा हे डबे छान बसू शकतात आणि कुठलाही पदार्थ खराब होत असेल किंवा किती संपला आहे, किती शिल्लक राहिला आहे, हे आपल्याला इझिली दिसणार आहे. तर चला, आता हा दुसरा कंटेनर आहे, हा सुद्धा मी किचनसाठीच मागवलेला आहे. आणि हा आहे मल्टी स्टोरेज, म्हणजे एकाच डब्यामध्ये 4 गोष्टी आपण ठेवू शकतो. जसं की आपले ड्रायफ्रूट्स असतील, काजू, बदाम, पिस्ता, मनुके अशा पद्धतीनं. तर हे ड्रायफ्रूट्स तुम्ही एकाच डब्यामध्ये ठेवू शकता, जेणेकरून 4 वेगळे डबे कॅरी करण्याच्या ऐवजी एकच डब्यामध्ये तुम्ही 4 वस्तू ठेवू शकता. आपले मसाले असतात, म्हणजे हळद, मीठ, त्यानंतर लाल तिखट, मिरची पावडर वगैरे, तर हे मसालेसुद्धा ठेवू शकता. किंवा आपली कडधान्य असतात जी आपल्याला कमी क्वांटिटीमध्ये लागतात, तर तीसुद्धा तुम्ही ठेवू शकता. म्हणजे थोडक्यात काय, तर 4 डब्याचं काम आपल्या या एका डब्यामध्ये होतं. त्यासाठी मला हा आवडला, म्हणून मी हा सुद्धा मागवलेला आहे. हा तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता, काही स्टोअर करायचं असेल तर, किंवा बाहेरसुद्धा ठेवू शकता. तर चला, आता पुढची गोष्ट आहे, ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे आपले नॅपकिन आहेत किचनमध्ये जे आपल्याला लागतात ते. तर आपण काय करतो, जुने कपडे वगैरे आपण जे आपण वापरत नाही ना, तर ते फरशी पुसायला किंवा किचन ओटा वगैरे पुसायला वापरतो. पण बऱ्याचदा काय होतं, मुलांना जर एखादं काम सांगितलं, ताट पुसायचं असेल किंवा फरशी थोडंसं जेवलेलं खरकट काढायचं असेल, तर त्या कपड्यानं पुसणं त्यांना कन्व्हिनियंट नाही होत. तर त्यासाठी मी हे किचनचे नॅपकिन मागवलेले आहेत. याचे 2 रोल आले होते. एक रोल ऑलरेडी मी वापरून झालेला आहे आणि हा जो दुसरा रोल आहे, तर हा मी तुमच्यासोबत शेअर करते. आपले छोटे नॅपकिनसारखे आपण ह्याला मध्ये अशा पद्धतीनं कट करू शकतो आणि हा एवढ्या साईजचा जो तुकडा आहे, तर तो तुम्ही वापरायला घेऊ शकता. आपण जसे कपडे ज्या पद्धतीनं वॉश करतो त्या पद्धतीनं नळाच्या पाण्याखाली आपण हे व्यवस्थित वॉशसुद्धा करू शकतो आणि वॉश करून ते तुम्ही 10-12 वेळेस वापरू शकता. ज्या पद्धतीनं तुमचा यूज असेल त्या पद्धतीनं तुम्ही हे नॅपकिन वापरू शकता, कारण हे वॉशेबलसुद्धा आहेत. आणि मी तुम्हाला आता इथं दाखवणारसुद्धा आहे. आता जसं मी गॅस क्लीन करून घेतलेला आहे, पण थोडेसे पाण्याचे डाग वगैरे त्याच्यावर राहिलेले आहेत. तर अशा पद्धतीनं हा जो नॅपकिन असतो, तर या नॅपकिननं आपण व्यवस्थित ते पुसून घेतलं तर पूर्ण पाणी निघून जातं त्याचं. आणि व्यवस्थित हा वापरण्यासाठी सुद्धा खूप इझी आहे आणि टिकतो पण खूप चांगला.
तर अशा पद्धतीनं मी गॅस क्लीन करून घेतलेला आहे. त्याच्यावर जे एक्स्ट्राचं पाणी पडलेलं होतं तर ते पूर्ण स्वच्छ या नॅपकिनने जे आहे ते टिपून घेतलेलं आहे. पूर्ण गॅस आपला कोरडा झालेला आहे. त्याच पद्धतीनं किचनचा प्लॅटफॉर्म असेल किंवा आपलं खरकटं आपण जेवल्यानंतर थोडंफार खाली काही सांडतं वगैरे तर ते पुसायचं असेल तर त्यासाठी हे नॅपकिन खूप महत्त्वाचे आहेत. आणि अशा पद्धतीनं तुम्ही पाण्यामध्ये ते वॉशसुद्धा करू शकता. आपल्या कपड्यासारखं व्यवस्थित त्याची क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे. तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे किचन नॅपकिनसुद्धा मी मागवलेले आहेत. आता त्यानंतर पुढची गोष्ट आहे ती थोडीशी होम डेकोरेट करण्यासाठी मी मागवलेली आहे. काय होतं आपल्या घरामध्ये जर अशा पद्धतीच्या पॉझिटिव्ह गोष्टी आपल्या नजरेसमोर पडल्या तर त्याचा परिणाम आपल्या मनावर खूप छान पद्धतीनं चांगला होतो. तर त्यासाठी अशा एक 2-3च गोष्टी मी मागवलेल्या आहेत, जास्त काही मागवलेल्या नाहीत. तर ही एक फ्रेम आहे, हॅपी माइंड हॅपी लाईफ असा मेसेज लिहिलेला आहे आणि अशा पद्धतीनं तुम्ही ती भिंतीला कुठेही लटकवू शकता. तर ही फ्रेम आहे खूप स्वस्त आहेत कारण मी जास्त एक 100 रुपयापासून पुढेच गोष्टी मी मागवलेल्या आहेत. खूप जास्त महागसुद्धा मागवलेल्या नाहीत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता सेल चालू आहे त्यामुळे भरपूर जास्त डिस्काउंट आहेत. भरपूर कमी किमतीमध्ये प्रोडक्ट अवेलेबल झालेले आहेत. तुम्हालासुद्धा ऑनलाईन शॉपिंग करायची असेल तर या सीझनमध्ये तुम्ही नक्की करू शकता. तर अशा पद्धतीची ही फ्रेम आहे. तर मी इथे ना हॉलमध्ये टी व्हीच्या खालीच व्यवस्थित लावलेले आहे जेणेकरून टी व्ही बघतानासुद्धा ती फ्रेम आपल्याला जाता येता समोर दिसणार आहे. चला आता दुसरी गोष्ट आहे ही सुद्धा होम डेकोरसाठीच मागवलेली आहे. तर हे सुद्धा वॉल हँगिंग आहे आणि याच्यामध्ये सुद्धा छान असे पॉझिटिव्ह मेसेजेस लिहिलेले आहेत. काय होतं मुलं इकडे तिकडे दिवसभर खेळत असतात. या गोष्टी आपल्या नजरेसमोर राहिलं तर त्याचा परिणाम खूप छान दिसतो आणि भिंतीवर वगैरे दिसायलासुद्धा छान दिसतं ते. तर अशा पद्धतीनं ही सुद्धा एक फ्रेम आहे. याच्यामध्येच 4 मेसेजेस लिहिलेले आहेत. तुम्ही बघू शकता इथे आणि छान आहे. भिंतीवर आपण कुठेही ती व्यवस्थित हँग करू शकतो. तर चला आता ही जी फ्रेम आहे ना तर ही सुद्धा मी कॉर्नरमध्ये लावणार आहे जेणेकरून गॅलरीमध्ये आतबाहेर करताना व्यवस्थित पडद्याच्या साईडला जी रिकामी जागा आहे तर तिथं मी ती लावणार आहे. तर व्यवस्थित अशा पद्धतीनं ही फ्रेम आहे ज्याच्यामध्ये 4 मेसेजेस लिहिलेले आहेत आणि बघितल्यानंतर जाता येतं आपलं लक्ष त्याच्याकडे जातं त्या जागेमध्ये. तर त्यासाठी ती तिथे लावून घेतलेली आहे. तर चला आता ऑनलाईन शॉपिंगचा हाच फायदा होतो की आपल्याला खूप व्हरायटी मिळते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा फेस्टिव्ह सीझनला आपल्याला भरपूर जास्त डिस्काउंट मिळतात आणि खूप कमी प्राईसमध्ये आपल्याला हव्या त्या वस्तू मिळतात. आता ही महत्त्वाची गोष्ट आहे, ही मला खूप दिवसांपासून हवी होती, ती म्हणजे हा आहे अन्नपूर्णा मातेचा मंत्र. खरं तर मला अजून मोठा मंत्र असलेला व्यवस्थित पाहिजे होता पण तो नव्हता. त्यासाठी हा छोटासा मंत्र आहे, अन्नपूर्णे सदापूर्णे. तर हा जो मंत्र आहे तो मी घेतलेला आहे. याच्या पाठीमागं स्टिकर आहे, तो तुम्ही स्टिकसुद्धा करू शकता किंवा मग किचनवर जिथं आपण जेवण वगैरे बनवतो तिथे समोरच दिसेल अशा पद्धतीनं सुद्धा ठेवू शकता. तर सध्या आता विघ्नेशचं म्हणणं आहे की आपण फ्रीजला लावून ठेवूया म्हणून मी त्याच्या म्हणण्यानुसार इथं थोडे दिवस ना फ्रीजला लावून ठेवीन. पण फ्रीजला कसं नेहमी आपलं लक्ष जात नाही तर त्यासाठी मी जास्त दिवस फ्रीजच्या इथं ठेवणार नाही. तर मी माझा जो किचन काउंटर आहे जिथं मी जेवण वगैरे बनवतो तिथे समोरच दिसेल अशा पद्धतीनं ठेवणार आहे जेणेकरून आपण जेवण बनवताना आपलं लक्ष त्या मंत्राकडे जाईल आणि खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स मिळतात. तर त्यासाठी ह्या अशा पद्धतीनं मी हा एक मंत्र जो आहे तर तो सुद्धा मागवलेला आहे. आता पुढची गोष्ट आहे ना ती खूप महत्त्वाची आहे. ती म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा आपण होम डेकोरेशनसाठी मागवतो ना तर त्यासाठी ड्रिल करणं आपल्याला खूप गरजेचं असतं आणि प्रत्येक वेळी आपण ड्रिल नाही करू शकत किंवा ड्रिल करायचं म्हटलं तर 100 ते 200 रुपये आरामात आपल्याला त्या व्यक्तीला द्यावे लागतात. तर त्यासाठी अशा पद्धतीचे हुक असतात तर ते हुक मी मागवलेले आहेत. आता हे किती मी मोजून घेतलेले नाही आहेत पण साधारणतः 20 एक हुक असतील हे. तर हे अशा पद्धतीनं तुम्ही फरशीवर किंवा टाईल्सवर किंवा तुमचं जे ग्लास वगैरे असेल त्याच्यावर व्यवस्थित तुम्ही हे चिकटवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर जे काही तुमचं वॉल हँगिंग वगैरे आहे डेकोरेशनचा आयटम तो तिथे लावून ठेवायचा आहे. आता हे चिकटवल्यानंतर ना लगेच आपल्याला जे कुठला आयटम त्याच्यावर चिकटवायचं आहे लावायचं आहे ते लावायचं नाही. थोडं ते व्यवस्थित स्टिक होऊन द्यायचं आणि त्यानंतर ते लावून घ्यायचं आहे जेणेकरून हे जे व्यवस्थित भिंतीला चिकटून राहील. तर अशा पद्धतीनं पाठीमागं त्याला स्टिकर आहे ते स्टिकर काढायचं आणि तुम्हाला ज्या ठिकाणी हे चिकटवायचं आहे त्या ठिकाणी चिकटवायचं. व्यवस्थित हे जे हुक आहे ते व्यवस्थित तिथे चिकटवून राहतं आणि तुम्हाला जो कुठला डेकोरेशनचा आयटम असेल किंवा जे काही तुम्हाला हँगिंग करायचं आहे तिथे तर ते व्यवस्थित तुम्ही हँग करू शकता. चला आता पुढची गोष्ट तुम्हाला दाखवते ती म्हणजे तीसुद्धा मी होम डेकोरेशनसाठीच मागवलेली आहे आणि पहिल्यांदाच मी मागवली. ह्याच्या आधी मी कधी हे घरामध्ये लावलेलं पण नाही आणि मागवलेलं पण नव्हतं. पण हे बऱ्याच व्हिडिओजमध्ये सुद्धा मी बघितलं होतं आणि मला खरं तर हे अगोदरच घ्यायचं होतं पण आता म्हटलं ऑफर आहे तर ह्या ऑफरमध्ये घेऊया. तर हे आहेत आर्टिफिशियल प्लांट ज्या वेल असतात ना झाडांच्या
तर ह्या वेल मी मागवलेल्या आहेत. ह्या 2 आहेत आणि तुम्ही बघू शकता छान दिसत आहेत ह्या. आता ह्या लावल्यानंतर खूप छान दिसतील, पण सध्या मी लावणार नाही. नवरात्रीची सगळी साफसफाई वगैरे सगळं झाल्यानंतर मी हे लावेन. तर व्यवस्थित अशा पद्धतीनं ह्या 2 वेली आहेत, एकत्रित गुंडाळून ह्या आलेल्या आहेत आणि हे आपण दाराच्या साईडला किंवा आपलं देवघर वगैरे असेल किंवा जिथं थोडीफार आपली लाईट वगैरे आहेत, पडदे वगैरे आहेत, त्याच्या साईडला भिंतींवर आपण छान पद्धतीनं हे डेकोरेशनसाठी वापरू शकतो. दिसायला खूप छान दिसतात, खूप हलके आहेत आणि खूप रिजनेबल प्राईस आहे या सगळ्या गोष्टींची. तर त्यासाठी मी हे सुद्धा मागवलेलं आहे. तर चला आता हे मी ठेवून देते. हे काय मी लगेच वापरणार नाही. आता साफसफाई वगैरे सगळं झाल्यानंतर मी हे वापरेन, तेव्हासुद्धा तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर चला अशा पद्धतीनं हा डेकोरेशन आयटमच मी मागवलेला आहे. आणि त्यानंतर माझ्यासाठी सुद्धा बरेच कुर्ते वगैरे मागवलेले आहेत, कारण खूप कमी प्राईस होती, त्याच्यामुळे ते सुद्धा मी मागवून घेतलेलं आहे. तर चला आता हे सगळं झाल्यानंतर ना आता माझ्यासाठी मी 3 कुर्तीज मागवलेल्या आहेत. अजून 2 आहेत पण त्या रिसीव झालेल्या नाहीत. तर सध्या ह्या 3 आहेत, ह्या मी तुमच्यासोबत शेअर करते. आता ह्या 3 कुर्तीज आहेत, ह्या ज्या मागवलेल्या आहेत, तर त्यातली एक त्याची साईज चेंज करण्यासाठी दिलेली आहे आणि ह्या 3 ज्या आहेत त्या बरोबर मला बसलेल्या आहेत. आता हा कुर्ता आहे, त्यानंतर हा दुसरा पण कुर्ता आहे, एक कॉटनमध्ये आहे आणि एक जो आहे तो रेयॉनच्या कपड्यामध्ये आहे आणि तिसरा आहे तो चिकनकरी आहे. तर अशा पद्धतीनं 3 वेगळे कुर्ते मागवलेले आहेत आणि खूप रिजनेबल आहेत. साधारणतः एक 250 स्टार्ट आहे, कारण मी तुम्हाला जसं म्हटलं फेस्टिव्ह सीझनमध्ये खूप ऑफर आहेत. खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला ड्रेस, घरातलं सामान, किचनमधलं सामान वगैरे मिळतं आहे. तर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर घेऊ शकता. आणि हा सुद्धा एक कुर्ता आहे. आता हे सगळे ड्रेस जे आहेत ना, तर ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. आता फक्त मी तुम्हाला कलर आणि हे कशा पद्धतीनं आहे एवढंच दाखवणार आहे. तर हा कुर्तासुद्धा खूप छान आलेला आहे. ह्याची क्वालिटीसुद्धा खूप सुंदर आहे आणि दिसतानासुद्धा फिटिंगलासुद्धा तो व्यवस्थित बसलेला आहे. हा जो कुर्ता आहे कलरसुद्धा खूप छान आहे, पिंक कलर आहे, डार्क पिंक, आणि त्याच्यावरची जी व्हाईट कलरची एम्ब्रॉयडरी वर्क आहे ना, ती खूप छान असं उठून दिसतंय आणि 3/4 स्लीव्ज आहे त्याच्यामुळं खूप कम्फर्टेबल आहे तो. तर मी एक्सेल साईज मागवलेली आहे. छान मला फिटिंगला वगैरे पण व्यवस्थित बसला. आता धुतल्यानंतर माहीत नाही कपडा थोडासा आटतोय की नाही, पण साईजला पण बरोबर आहे, जेणेकरून मी थोडासा लूजच मागवलेला आहे, कारण कॉटन असेल तर तो धुतल्यानंतर थोडासा श्रिंक होऊ शकतो. त्यानंतर हा दुसरा आहे, हा रेयॉनमध्ये आहे आणि हा सुद्धा छान आहे. तर ह्याच्या स्लीव्ज वगैरे छान आहेत आणि पूर्ण याला इलास्टिक पण आहे कमरेच्या इथे. हा सुद्धा खूप छान आहे. आणि तिसरा जो ड्रेस आहे तर तो कॉटनमध्ये आहे. कॉटनच्या कपड्यांना इस्त्री वगैरे लागते, त्यामुळे थोडासा कंटाळा येतो, पण दिसायला कॉटनचे कपडे खूप छान येतात आणि गरमीमध्ये सुद्धा खूप कम्फर्टेबल असतात. तर त्यासाठी मी कॉटनचा सुद्धा मागवलेला आहे. तर हा आहे हा कॉटनचा आणि ह्याचे स्लीव्ससुद्धा 3/4 स्लीव्ज आहेत आणि हा अनारकली पॅटर्नमध्ये आहे, त्यामुळे हा सुद्धा छान आहे. तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.